हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत आळूचे वडे. आळूची पानं घेतलीत आणि ती जी स्टिक असते ना ती काढली आणि त्याला असं लाटून घेतलंय. आणि लाटलं याच्यासाठी आहे कारण की मेन रिझन काय आहे लाटायचं? मेन रिझन हे की लाटलं की लवकर शिजतं आणि कचकच नाही लागत, शिरा शिजून गाळ होतं. सगळे पानं नीट लाटल्यानंतर ते साईडला ठेवलेत आणि मग त्याच्यानंतर इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे आणि ती गरम पाण्यामध्ये भिजत टाकली आहे आणि सगळं पाणी लाटल्यानंतर ते साईडला ठेवलेत आणि इथे मी थोडीशी चिंच भिजवते आणि यात मी गरम पाणी टाकलंय. चिंच याच्यासाठी टाकतात कारण की ना गळ्याला कधी कधी ते पानं खाजी येण्यासारखे असतात ना, तर खाल्ल्यानंतर असं गळ्याला खाज येते आतमधून. कोणासोबत असं झालंय का नक्की कमेंटमध्ये सांगा. मग सगळी पानं धुवून घेतली आणि इथं बेसन घेतलंय. आमची पानं जास्त म्हणून आम्ही बेसन घेतलंय. मग अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली. मग हळद, अर्धा चमच लाल मसाला, अर्धा चमच मीठ आणि जी चिंच होती ना ती थोडी अशी करून घ्यायची म्हणजे ते पूर्ण नीट हे होईल. आणि ते पाणी आपल्याला आपल्या बेसनमध्ये टाकायचं आणि वरून थोडंसं अजून अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि असं घट्टसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. कारण की आपले जे पान आहेत ना त्याला आपल्याला बेसनची लेअर लावायची म्हणून घट्ट बॅटर बनवून घेतलं आहे. आणि मग कोथिंबीर बारीक कापून कोथिंबीर पण टाकली आहे. तर आता एक पान घ्यायचं आहे, त्याला असं बेसन सगळीकडे पसरून लावायचं आहे आणि बघा घट्ट घेतल्यामुळं ते नीट म्हणजे त्याची एक लीट लेअर बनून जाईल म्हणून घट्ट ठेवायचं आपल्याला बॅटर. आणि मग पूर्ण पाण्याला लावून झाल्यानंतर ना दुसरं पान घ्यायचं आहे आणि तो उलटा ठेवायचा म्हणजे खालचा पान सरळ ठेवला तर वरचा पान उलटा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती जो पान घेईल तो सरळ ठेवायचा आहे म्हणजे उलटा सरळ असं. मग त्याला पुढून फोल्ड करून घ्यायचं आहे. मग परत बेसन लावायचं आहे. मग राईट साईडने पण बेसन लावायचं आहे पलटी करून आणि लेफ्ट साईडने पण तसंच करायचं आहे. आणि आता खालून पण पलटी करून तसंच करायचं आहे म्हणजे कसं आपल्याला कापताना अशी लेअर येईन बेसनची म्हणून. तर आता मग सगळीकडे पलटी करून करून बेसन घेतल्यावरती एकदा लास्ट पलटी करायचं आणि तिथं पण बेसन लावायचं आहे आणि नीट रोल करून घ्यायचं आहे आणि वरून आणि साईड जी आपली आहे ना तिथं थोडा बेसन लावून रेडी झाले आहे आपलं. आता एक ताटाला मी तेल लावले आणि खाली भात लावले आणि वरती असं ताट ठेवलंय आणि मग आपले जे वडी आहेत ना ते ह्याच्यावरती ठेवून द्यायची आहे स्टीम होण्यासाठी. तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते पण तुम्ही वापरू शकतात, नाही तर इडलीचं भांडं पण मी इथं कुकरमध्ये करते. तर आमचे 3 रोल्स बनले होते आळूवडीचे. तर ते आता मी 4 ते 5 शिट्टीपर्यंत गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवणार आहे. आणि गरम आपल्याला कापायची नाही ना तर त्याचा शेप बरोबर नाही येणार. ती वडी रेडी झाली. आता ही पूर्णपणे थंड झाल्यावर अशी एकदम कडक होते. तशी कडक झाल्यानंतर त्याला एकदम पातळ पातळ कापून घ्यायची. पातळ कापलं ना तर मस्त क्रिस्पी मस्त लागतं. आणि अगर तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर तुम्ही थोडं जाड कापा. बघा किती मस्त बेसनची आणि पानांची लेअर दिसते आपल्या आळू वडीमध्ये. तर आता सगळे मी असेच कापून घेणार आहे पातळ पातळ. आणि तुम्ही कधी घरात आळूवडी बनवली नाही तर ट्राय केली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही आपली सगळी आळूवडी कापून रेडी झालेली. शॅलो फ्राय करते, तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात. तर तवा तापत ठेवला आणि एकदम तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घ्यायचं. मग तेल पण असं गरम झाल्यानंतर आपली जी आळूवडी होती ना ती सगळी टाकायची आहे आणि 2 मिनटं हाय फ्लेमवरती ठेवायची. मग एक साईड नीट क्रिस्पी होते आणि मग सगळे जे वडे होते ना त्याला फ्लिप करायचे आणि मग दुसरी साईडला पण आपल्याला 2 मिनटं ठेवायचे हाय फ्लेमवरती. मग ते एकदम गोल्डन ब्राऊन असं जसं फ्लिप केल्यावर कलर दिसतो ना तसं झाला. तर मग ते रेडी झालेत आणि थोड्या वेळ वाटलं तर स्लो गॅसवरती पण ठेवा म्हणजे अजून जास्त क्रिस्पी होतील. तर त्याला नीट शॅलो फ्राय केल्यानंतर रेडी झाली आपली आळूवडी. कलर बघा किती मस्त गोल्डन ब्राऊन कलर
आलाय आपल्या वड्यांना. खायला तर डाळ भातासोबत एक नंबर लागत होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठे जाऊ नका, क्रिस्पीनेस ऐका. ओके बाय.